पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. वचनामध्ये एक अधिकार आणि शक्ती आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणूनच आपण देवाच्या वचनाच्या घोषणेचा रिट्रीट गावोगावी प्रत्येक कुटुंबामध्ये पॅरिशमध्ये आपण त्याचं आयोजन करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. वचनामध्ये अधिकार आहे, वचनामध्ये सामर्थ्य आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. सिस्टर पुढे वाचा. त्याच वेळी त्यांच्या सभास्थानात अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य होता. हालेलुया. हालेलुया. अशुद्ध आत्मा लागलेले माणूस. हालेलुया. येशूच्या काळामध्ये पण होते, आज पण आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संत बेनेडिक्ट 16वा प्रोत्साहनाने बोललेला आहे, अशा लोकांच्याकडे तुम्ही दयेने बघायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. त्यांचा चुका आहे असं नाही. हालेलुया. ते जे काही आवाज करताय, गोंधळ करताय, या सर्व गोष्टीच्या मागे काहीतरी एक शक्ती आहे. कधी कधी त्या लोकांना त्या गोष्टीविषयी जास्त कल्पना नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मध भागातील लोकांना आणि इतर तिकडे प्रार्थनेसाठी जमलेले ते लोक आहेत. हालेलुया. तुम्हाला त्या सर्व गोष्टीविषयी एक छोटासा कल्पना पहिलं देतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुष्ट शक्ती एका व्यक्तीला त्रास देण्याचा पहिले भाग आहे परीक्षण. परीक्षण. प्रेज द लॉर्ड. परीक्षण म्हणजे इंग्लिश मध्ये आपण टेम्पटेशन म्हणतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परीक्षण जेव्हा चालू होत आहे, उदाहरणासाठी बोललं तर प्रत्येकाच्या हातामध्ये आज मोबाईल आहे. अनेक लोकांच्या हातामध्ये मोबाईल आहे. मोबाईल मध्ये शुद्ध गोष्टी येत आहे, अशुद्ध गोष्टी येत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शुद्ध गोष्टी मोबाईल मधून आपल्याला ऐकायला पाहायला मिळालेले आशीर्वाद आहे. प्रेज द लॉर्ड. अशुद्ध गोष्टी एक दिवशी जर तुम्ही ऐकला तर दुसऱ्या दिवशी परत ऐकायला वाटणार. तिसऱ्या दिवशी परत ऐकलं तर चौथ्या दिवशी तुम्हाला या गोष्टीचा सवय लागणार. सवय लागलं तर त्यातून सुटका मिळणे हळूहळू तुम्हाला कठीण होत जाणार. हालेलुया. दुसऱ्या शब्दाने बोललं तर तुम्ही हळूहळू त्या गोष्टीचा गुलाम करणार. हालेलुया. 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 आयुष्यात पहिल्यांदा परीक्षा येत आहे तेव्हा आपल्या घरातील लहान मुलांना वगैरे पहिलेच शिकवून ठेवायचे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूच्या नावाने धाडसाने शैतानाला एखाद्या वचनाच्या सामर्थ्याने तुम्ही तोड द्या. शैतानाच्या शक्ती तिकडच्या तिकडे बंद होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला बोललेली एक गोष्ट, जीवनामध्ये दुःख, संकट, समस्या या सर्व परिस्थितीतून जाताना हृदय उघडून बोलायला एक संधी नाही मिळालं तर माणूस त्या दुःखाच्या, क्लेशाच्या त्रासातून शैतानाचा अधीन राहू शकत आहे. दुःखामध्ये, निराशामध्ये सापडू शकत आहे. हालेलुया. हालेलुया. देवाचे वचन जिथे पोहोचत आहे तिथे वचनाच्या अधिकाराने दुष्ट शक्ती निघून जाणार.
प्रेज द लॉर्ड. तुम्ही सर्व लोक उभे राहा. हालेलुया, हालेलुया. तुमच्या जीवनामध्ये जे काही दुःख साधन आलेलं आहे, तुम्हाला ते गिळायला लागलेलं आहे, हृदय उघडून बोलता आलेलं नाहीये. हालेलुया. असा ज्या ज्या परिस्थितीतून तुमच्यापैकी प्रत्येक व्यक्ती गेलेला आहे, तुम्ही आता डोळे बंद करा, दोन्ही हात आपल्या छातीवर ठेवा. हालेलुया. येशूच्या दुःख सहनामध्ये गेतसेमने बागेत जाऊन येशूने प्रार्थना केली. येशूने प्रार्थना करताना येशूने आबा त्याला विचारलं, हे जे त्रास माझ्या वाटेत आहे हे तू देत आहे का? तुझी इच्छा आहे का? हे टाळण्यासारखं आहे का? टाळण्यासारखा असेल तर हे त्रास माझ्या वाटेतून निघून जाऊ दे. तुझी इच्छा असेल तर हे पूर्णपणे स्वीकार करायला मी तयार आहे. आपण येशू जवळ आज प्रार्थना करूया. येशूला तुम्ही विचारा, येशू हे जे काही माझ्या आयुष्यात आलेलं आहे, मी केलेल्या पापाचा परिणाम आहे का? मी ज्या ज्या वाटेतून गेलो तिथे मी आई वडिलांच्या विरुद्ध, अधिकाऱ्यांच्या विरुद्ध, कोणाचा तरी माघारी काहीतरी करून मी आज अंधारामध्ये सापडलेला आहे का? मला सुटका पाहिजे म्हणून येशूला सांगा. येशूच्या प्रेमाचा अधिकार आता तुम्ही स्वीकार करत माझ्या मागे ही प्रार्थना करा. प्रभू येशू, बप्तिस्माद्वारे मी देवाचा लेकरू झालेला आहे. बप्तिस्माद्वारे मी देवाचा शरीराचा अवयव झालेला आहे. माझ्या शरीरातील प्रत्येक अवयव बप्तिस्माच्या क्षणापासून शुद्ध झालेला आहे, अभिषेक मिळवलेला आहे. माझा येशू माझ्या आयुष्यामध्ये जितक्या लोकांनी मला धोका दिलेला आहे त्या सर्व लोकांना प्रभू येशूच्या नावाने मी क्षमा करतो. त्या लोकांना येशूच्या नावाने आपले म्हणून समजत आहे. त्यांना पूर्णपणे निर्दोषी समजत आहे. येशू प्रभू, मला तू पाहिजे आहे, मला तुझी कृपा पाहिजे आहे, मला तुझे जीवन पाहिजे आहे. अशुद्ध व्यक्तीनो, अशुद्ध शक्तीनो मी तुम्हाला आज्ञा देत आहे. येशूच्या नावाने आज्ञा देत आहे. मला सोड, माझ्या वाटेतून निघून जा. मी येशूचा आहे, मी येशूचा आपला आहे. तुला माझ्यावर अधिकार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. दोन्ही हात वर करा, जोरात थाळ्या वाजवा, येशूचा गौरव करा. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हात खाली करा. तुमच्यामध्ये अनेक लोकांचा तळ पायाचा दुखणे पूर्णपणे निघून गेलेला आहे. अशा लोक तळपायाचं दुखणे ज्यांचा पूर्णपणे निघून गेलेला आहे ते लोक आता हात वर करा आणि हात हलवा, हात हलवा. हालेलुया. भरपूर लोकांना देवाने हे आशीर्वाद दिलेला आहे. आपण टाळ्या वाजवून देवाचा गौरव करूया. हालेलुया.
पायाच्या मांडीच्या भागामध्ये असलेले दुखणे येशूने दूर केलेलं आहे. असे भरपूर लोक इकडे आहेत. पायाच्या मांडीच्या भागातील दुखणे दूर गेलेले लोक हात वर करा. टाळ्या वाजव देवाचं गौरव करते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमच्यामध्ये कोणाच्या तरी डोळ्याचा दृष्टी वाढलेला आहे. ज्या लोकांच्या डोळ्याचा दृष्टी वाढलेला आहे ते लोक हात वर करा. ज्यांच्या डोळ्याचा दृष्टी वाढलेला आहे ते लोक हात वर करा. तुम्ही सगळे लोक जरा उभे राहा. तुम्ही ज्यांनी हात वर केलेला आहे ते लोक उभे राहा. ज्यांनी हात वर केलेला आहे ते लोक उभे राहा. हालेलुया. धन्यवाद येशू. भरपूर लोकांना देवाने हे दान दिलेलं आहे. टाळ्या वाजवत आपण देवाचा गौरव करूया. हालेलुया. धन्यवाद येशू. बसा. आतडीच्या संबंधामध्ये खूप त्रास असलेले काही लोकांना पोटामध्ये आतडीच्या संबंधातील त्रास आहे म्हणून पोटामध्ये इकडे तिकडे दुखत होते अशा अनेक लोकांना पवित्र आत्म्याने आता स्पर्श केलेला आहे. त्यांना परमेश्वराने बरेपणा दिलेला आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. तुमच्यामध्ये कोणाला तरी छातीमध्ये आणि बरोबर छातीच्या जिथे पुढे दुखणे आहे तसे पाठीवरती पण तसे दुखणे आहे आणि असे त्रासातून जाणाऱ्या काही लोक तुमच्यामध्ये होते. येशूने त्यांना स्पर्श केलेला आहे. ते लोक हात वर करत त्यांचा साक्ष देऊ शकतात. हालेलुया. साक्ष दिलेले लोक आहेत. आपण टाळ्या वाजवत देवाचा गौरव करूया. हालेलुया. भरपूर तकवा येत आहे. अशा अनेक लोकांचा तकवा देवाने दूर केलेला आहे. हालेलुया. संडासच्या जागेच्या संबंधामध्ये असलेले काही त्रास, मूलव्याध, विशेष असा प्रकारचा काही त्रास असलेले अनेक लोकांना प्रभूने स्पर्श केलेला आहे. आपण टाळ्या वाजवून देवाचा गौरव करूया. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. प्रिय बंधू भगिनींनो, मी तुम्हाला सांगत होतो की येशू इथे येत आहे. येशूच्या काळी तिथे होत आहे. त्या ठिकाणी एक प्रकारचं गोंधळ येणार. हालेलुया. हे जगामध्ये असा होत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. या गोष्टीविषयी मार्कस सुवर्तमानामध्ये काहीच एकदा देवाने गोष्ट बोललेला आहे. ते आता आपण सांगितले नाही. मार्कस सुवर्तमानामध्ये 4 अध्यायातील 35 पासूनचे वचन. मार्कस सुवर्तमान 4 अध्यायातील 35 पासूनचे वचन. संध्याकाळ झाल्यावर तो त्यांना म्हणाला, आपण पलीकडे जाऊया. हालेलुया. संध्याकाळचा वेळ आहे. स्वतः येशू सांगत आहे आपण पलीकडे जाऊया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 आता माणूसमध्ये असलेल्या लोकांना या गोष्टी सांगण्यासारखं आहे. हालेलुया. हालेलुया. माणूसमध्ये असलेल्या लोकांना येशू सांगत आहे आपण जरा मनोरीपर्यंत जाऊया. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. येशूने बोललं म्हणून मनातील लोक आता बोटीत बसले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अशा प्रकारे बोटीत प्रवास करत पुढे जात आहे तेव्हा मनातील लोकांना कळालं की आजचा दिवस काहीतरी चुकलेला आहे. हालेलुया. गडबड काहीतरी झालेलं आहे. हालेलुया. हालेलुया. का आपण आज आलो काहीतरी गडबड आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण 35 पासून
हालेलुया. त्याच दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो त्याला म्हणाला, आपण पलीकडे जाऊया. तेव्हा लोकसमुदायाला सोडल्यावर तो मचव्यात होता. तसाच ते त्याला घेऊन गेले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. स्वतः येशूने सांगितलं पलीकडे जाऊया. हालेलुया. हालेलुया. आणि स्वतः येशू कुठे बसलेला आहे? मोठीत बसलेला आहे. हालेलुया. हालेलुया. शिष्य लोकांनी लगेच बाता मारायला चालू केली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रिय बंधू भगिनींनो, तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या जीवनामध्ये येशू तुमच्या सोबत आहे. तरी तुम्ही येशूला विसरून असलेल्या गोष्टी केल्या तर, येशूला बाजूला ठेवून असलेले काम तुम्ही केलं तर, हालेलुया. हालेलुया. येशू निघून वर जाणार नाही. येशू तिथं. हालेलुया. हालेलुया. पोटामध्ये गाठ होते असे कोणाला तरी त्या पोटातील गाठ प्रभूने आता दूर करू त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. असे कोण आहे का? तुम्ही हात लावून बघा. हात लावून बघा काही फरक येत आहे का म्हणून. काही लोकांनी ते स्वीकार केलेला आहे. टाळ्या वाजवत आपण देवाचा आभार मानू. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. डोळ्यातील नस कमजोर असलेले काही लोकांचा डोळ्याचं नस देवाने आता मजबूत करून दिलेला आहे. आपण एक जोरदार टाळी येशूला देऊया. हालेलुया. धन्यवाद येशू. तुमच्यामध्ये कोणाचा तरी पूर्ण पाठीला कळ मारत आहे, मणक्याच्या भागामध्ये त्रास आहे, शरीरामध्ये ताप आल्यासारखा वाटते, सर्दी सुरू झाल्यासारखा वर वाटते, सर्दीमुळे डोळ्याला कसे तरी वाटायला लागलेला आहे, अपचनाचा त्रास भयंकर आहे. अशा अनेक प्रकारच्या त्रासातून जाणाऱ्या लोकांना पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. कोणाचा तरी एक पाय परमेश्वराने आता मजबूत केलेला आहे, तळपाय मजबूत केलेला आहे, कमरेच्या भागातील दुखणे देवाने पूर्णपणे बरे केलेला आहे. वाकण्यावर कठीण होता अशा कोणाला तरी आता देवाच्या कृपेने वाकायला भेटते. कोणाचा तरी कान बंद होता, ते कान देवाच्या कृपेने आता बरे झालेला आहे. मान हालवता येत नाही एवढे मानेचा दुखणे असलेल्या व्यक्तीला पवित्र आत्म्याने आता बरे केलेला आहे. लघवीचं इन्फेक्शन असलेल्या व्यक्तीला प्रभूने आता स्पर्श केलेला आहे. डोक्याचं दुखणे प्रभू दूर करत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.